दादांना विनंती. डोंगरावर काही घर दिसतंय. तुझ्या आजोबांना पण ते सोपं ठिकाण नाही मिळालं का? नाही म्हणजे महाबळेश्वर वगैरे असतं तर सोपं झालं असतं ना रे. काही वर्षांपूर्वी साधारण 22-23 वर्ष झाली तुझा बाबा आणि आम्ही दोघं रोड ट्रिपला गेलो होतो. आणि रोड ट्रिप आणि आम्हाला जो अनुभव आला ना तो आम्ही आयुष्यात विसरणार नाही. पण सांगा नक्की काय झालं ते ऍटलीस्ट. आता काय हायलाइट्सच बघावे लागणार आहेत. So guys, आप लोग कहाँ से? महाराष्ट्र. बंजारा सिनेमा रोहिणी चक्रवर्ती यांनी यांचा हा पहिला निर्मिती असलेला सिनेमा तुमच्यासमोर आम्ही 16 मे पासून घेऊन येतो आहोत. माझा मुलगा स्नेह पोंक्षे याचा कथा संवाद आणि दिग्दर्शन पूर्णपणे स्नेह पोंक्षेने केलेला आहे. त्याचा हा पहिला चित्रपट आणि सुनील बर्वे, भरत जाधव आणि आणि संजय मोने एका वेगळ्याच भूमिकेमध्ये तुम्हाला दिसणार आहेत. आता ट्रेलरमध्ये त्यांना तुम्ही बघितलं असेल, कदाचित ओळखलं असेल की नाही मला माहीत नाही. हा चित्रपट एक भव्य दिव्य सिनेमा आहे. भारतामधला हा पहिला असा चित्रपट आहे जो पूर्णपणे सिक्कीममध्ये शूट केला गेला आहे. त्याचं संपूर्ण चित्रीकरण सिक्कीममध्ये झालं. सिक्कीममध्ये याच्या आधी शूटिंगच झालं नाही असं नाही आहे. काही चित्रपट गाण्यासाठी गेले, एखादा प्रसंग शूट करायला गेले. संपूर्णच्या संपूर्ण सिनेमा सिक्कीममध्ये शूट केलेला हा पहिला भारतीय चित्रपट आणि मोठा सिनेमा आहे. मराठी सिनेमा नाटकाने मोठं व्हायला पाहिजे असं आपण म्हणतो. पण ते सगळं तुम्हाला ट्रेलरमध्ये जाणवलं असेल की खूप मोठा सिनेमा आहे. हा मोठ्या पडद्यावरच बघण्यात मजा आहे. एक तर आम्हाला आधी फोन करून सांगितलं होतं, मला फोन केला होता, भरतलाही फोन केला होता आणि शरदने सांगितलं की असं असं स्नेहाने स्क्रिप्ट लिहिलेलं आहे फिल्मचं आणि त्याला फिल्म करायची आहे. तर आम्हाला आश्चर्य वाटलं आधी, कारण जसं आम्ही लहानपणापासून त्याला बघत आलेलो आहे. अचानक एक लहान मुलं म्हणते मला फिल्म करायची आहे म्हटलं तिचे एक भाव असतात तसे आमचे एक्सपिरियन्स होते. मग तो भेटायला आला. फक्त शरदने एवढं नक्की सांगितलं की फक्त माझा मुलगा आहे म्हणून तुम्ही हो म्हणू नका. तुम्हाला फिल्म आवडली, स्क्रिप्ट आवडली तरच तुम्ही हो म्हणा. म्हणजे ते अर्थात बघूया आपण, ते त्याची काळजी नको करू. आणि तो आला आणि त्यांनी ज्या पद्धतीनं ते स्क्रिप्ट लिहिलं होतं ते ऐकवलं आम्हाला आणि त्याला एकूण आता इतक्या वर्षाच्या अनुभवातून कळतं आपल्याला की एखादा माणूस जेव्हा गोष्ट सांगतो तर त्याच्यासमोर काय व्हिज्युअल आहे, तो कशा पद्धतीनं ते सीन्स बघतोय, तर हे सगळं त्याची तयारी पाहून इम्प्रेस झाली. आणि असं लक्षात आलं की या मुलाचा कॉन्फिडन्सची लेवल कमाल आहे आणि तो ज्या पद्धतीने करतो त्या पद्धतीने करू शकेल. त्यामुळे नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता आणि त्याला लगेच हो ही गोष्ट चांगल्या आणि चांगल्या पद्धतीने करतोय याच्यात जास्त. कारण की ट्रेलर पाहताना हे दिसतंय कारण की सेंटर तुम्ही आहात. ते तुमचं कारण की जी स्टोरीची लाईन आहे, स्टोरी लाईन समोर नेत आहे तो अर्थात महत्त्वाचा दुवा तुम्ही आहात. तर असं काय असं ट्रेलर पाहून वाटतंय सेंटर नाही, तिघा मित्रांची गोष्ट आहे. पण मला खूप अभिमान होता त्याचा. आम्ही तिघं त्याच्याकडे असून देखील त्याने आमचं तारुण पण जास्त चांगलं दाखवलं. तारुणपणातल्या सगळ्या तिघांनी पण अतिशय उत्तम कामं केली. आम्हाला बरं वाटतं की आम्ही दिसतोय पण ते तरुणपणातले जे 3 मित्र दिसतात ना त्यांची ती घटना स्टोरी घडत जाते पुढे आणि त्यांनी अप्रतिम काम केल्यामुळे आम्ही निदान असं की आमचं नॉस्टॅल्ज होतो की आमचं तारुणपण आणि मग आम्ही जातो पुढच्या प्रवासाला. तर असं एक याची गोष्ट मैत्री आहे. नॉट ओनली भरतजाधव, नॉट ओनली किंवा गोष्ट आहे मैत्रीची. आणि मैत्री कशी असावी आणि नुसतीच मैत्री नाही तर त्याच्या मागे काही घडणाऱ्या गोष्टी आहेत ते त्यांनी खूप छान पद्धतीने मांडली.